सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 4 ते 5 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामींनी लाही भटांना टिळा आणि तांबोळ सहन करण्याची ताकद दिली। लाही भटांना बिढार निषेध केला। बिढार निषेध म्हणजे काय नेमका प्रकार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला सविस्तर समजेल। पुन्हा स्वामींनी निरूपण करणं चालू केलं। त्यावेळेस निरूपण करताना स्वामींनी प्रश्न केला त्या लोकांना, दैवाद्य निरूपण करू का पुरुषाद्य निरूपण करू, आणि अशाच प्रश्नावर ते कसे निरुत्तर झाले। आणि मग स्वामींनी निरूपण कुणाला केलं हेही आपण पाहणार आहोत, आणि काय निरूपण केलं हेही आपल्याला समजणार आहे। गांगाईसा स्वामींच्या भेटीला आल्या, कारण गांगाईसांचे पती म्हणजे नागदेवाचार्य हे स्वामींपाशी अनुसरलेले होते, आणि म्हणून गांगाईसा आलेली आहे स्वामींजवळ। मला राहायला घर नाही, घालायला नीट कपडा नाही, आणि याला काय झालं इथे अनुसरण घेण्यासाठी, असं भांडण्याच्या बेताने ती गांगाईसा तिथे स्वामींजवळ आलेली आहे। मग या उपरांत स्वामी काय त्यांना चमत्कार दाखवतात आणि कशी ते गांगाईसा गपचूप निघून जाते, काही भांडणं वगैरे करत नाही। तर असे 5-6 चरित्र आहेत। तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे। स्वामींनी भटोबासांना मृत दाखवलं गांगाईसाला, आणि मग कशी त्यांची बुद्धी परिवर्तन झाली हे आपल्याला समजणार आहे। आणि या व्हिडिओतलं आकर्षण जे आहे, मुख्य आकर्षण, ते म्हणजे भटा मृत्य दाखवणे हीच लीळा महत्वाची आहे। आणि ही लीळा शेवटी आलेली आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित आजचे चरित्र समजतील। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला स्वामींचं हे चरित्र नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या वासनिक मंडळींना हे स्वामींचं चरित्र समजेल आणि त्यांचाही वेळ सत्कारणी लागेल। जास्त उशीर न करता चला तर आज काय नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या यूट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शकांसाठी सूचना, असेच तुम्हाला ज्ञानवर्धक व्हिडिओ जर आवडत असतील तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोज मी या चॅनलवर असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ, ज्यामध्ये नवीन नवीन स्वामींचे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळतील, असे व्हिडिओ मी अपलोड करत असतो। आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडून एकही स्वामींचे चरित्र सुटू नये तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही। कारण या चॅनलवर तुम्हाला सर्व लीळा चरित्र अनुक्रमे ऐकायला मिळणार आहे। आणि नवीन दर्शकांसाठी सांगू इच्छितो, आपल्या या चॅनलवर लीळा चरित्र नावाने एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये सर्व पूर्वार्धातील 592 चरित्र टाकलेले आहेत मी, तर ते प्लेलिस्ट पहा, तेही पूर्वार्धाचंही तुम्ही श्रवण करू शकता। आणि आता चालू तर उत्तरार्ध आहेच, तर हे तुम्हाला दररोज ऐकायला मिळणारच आहे। कालच्या सत्रातील प्रश्न होते, पहिला प्रश्न होता स्वामींनी कोलाचा दृष्टांत कुणाला सांगितला। दुसरा प्रश्न होता स्वामींनी सारंग पंडितांना गावात बिढार का करायला लावलं, जवळ का राहू दिलं नाही। तर असे 2 प्रश्न होते। या 2 प्रश्नाचे काय उत्तर आहेत आणि त्या प्रश्नाची कोणी कोणी बरोबर उत्तरं दिलेली आहेत, त्या सर्व सद्भक्त मंडळींची नावे आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 27। लाही भटा टिळा तांबोळ सहावणे। स्वामींनी लाही भटांना टिळा तांबोळ सहन होईल अशी ताकद दिलेली आहे। सिमुगयाचा दिसी गावीचे महाजन टिळे तांबोळ ऐसे गोसावियाच्या दर्शना आले। सिमग्याच्या दिवशी गावातले महाजन टिळा लावून तांबूळ खाऊन स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत। लाही भटा टिळा नाही तांबूळ नाही, परंतु लाही भटांनी कपाळावर टिळाही लावलेला नव्हता आणि तांबूळही घेतलेलं नव्हतं। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, तुम्हा टिळा तांबूळ नाही ते काही, तुम्हाला टिळा तांबूळ दिसत नाही ना, तुम्ही टिळा लावलेला आहे ना तांबूळ खाल्लेला आहे, ते काही म्हणजे कशामुळे बरं। जी जी मी टिळा लावी तरी कपाळ दुखे। जी जी मी जर कपाळावर टिळा लावला तर माझं कपाळ दुखायला लागते। तांबूळ घे तरी वांती सुटे। तांबूळ जर घेतलं तर मळमळ करायला लागते, मला वांती सुटते, म्हणजे एखाद्या वेळेस वांती पण होऊन जाते।
सर्वज्ञ म्हणितले वानर्या यासी टिळा लावा तांबूळ द्या. लगेच स्वामी भट्टोबासांना म्हणतात, वानर्या यांना टिळा लावा. कोणाला? लाही भटांना. तांबूळ द्या म्हणजे पानही द्या यांना खाण्यासाठी. जी जी मज टिळा नसा आहे जी. लाही भट्ट म्हणतात, जी जी मला टिळा सहनच होत नाही. कपाळ दुखेल जी, माझं कपाळ दुखेल. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, आता तो लावू द्या होय, मग नसा आहे तरी नको. स्वामी म्हणतात, आमच्या भक्ताच्या हस्ते लावून घ्या एकदा टिळा. जर सहन नाही झालं तर पुन्हा कधी आम्ही तुम्हाला टिळा लावणार नाही. भटोबासी टिळा लाविला. भटोबासांनी टिळा लावला. तांबूळ देओ आदरिले. आणि मग भटोबास तांबूळ द्यायला लागलेले आहेत त्या लाही भटांना. तर लाही भट्ट काय म्हणतात, जी जी तांबूळ नको जी, जी जी तांबूळही नको मला. येणे मज वांती सुटेल, यामुळे मला मळमळ होईल, कदाचित मला उलटीही होऊ शकते. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, आता तो घ्या होय, मग वांती सुटेल तरी नको. आताचा भटोबास देत आहेत तर एवढं घेऊन घ्या. आणि जर तुम्हाला वांती सुटली तर पुन्हा कधी आम्ही तुम्हाला देणार नाही. पान वगैरे कधीच देणार नाही. तांबूळ घेतले. स्वामींनी तांबूळ द्यायला लावलं भटोबासांना. लाही भटांनी ते तांबूळ घेतलं. ते दिवनी तांबूळ टिळा साहिला. आणि त्या दिवशीपासून लाही भटांना टिळाही सहन व्हायला लागलेला आहे आणि तांबूळही सहन व्हायला लागलेला आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 28. लाही भटा प्रश्ने बिढार निक्षेदू. लाही भटांनी स्वामींना काहीतरी प्रश्न केला आणि स्वामींनी बिढाराचा निषेध केला. आता लाही भटांनी काय प्रश्न केला आणि कोणत्या बिढाराचा निषेध स्वामींनी केला ते समोर चरित्रामध्ये सविस्तर येणारच आहे. लाही भटी गोसाविया ते पुसिले जी जी मज गोसावी काही निरुपावे. लाही भटांनी स्वामींना विचारलं, जी जी मज गोसावी काही निरुपावे, मला काहीतरी स्वामींनी निरूपण करावं. सर्वज्ञ म्हणितले आहे ते विसरा. स्वामी म्हणतात, आता तुमच्या दिमागामध्ये जे काही अन्य देवतेचं आहे ते विसरा. जी जी असे ना का. लाही भट्ट म्हणतात, असू द्या ना, आमच्या डोक्यामध्ये जे काही देवतेचे व्रतवैकल्प, जे काही स्तोत्र पाठ आहेत ते राहू द्या ना डोक्यामध्ये, तसंच काय बिघडते, तुम्ही तुमचं निरूपण करा आम्हाला. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, हांगा बिढारावरी काही बिढार असे. तुमच्या डोक्यामध्ये देवतेंचे सर्व धर्म भरलेले आहेत, देवतेंचे शास्त्र तुमच्या डोक्यामध्ये भरलेले आहेत आणि तिथे पहिलेच देवतेचे बिढार आहे आणि त्या बिढारावर ब्रह्मविधीचे बिढार कसं काय बसेल बरं? नाही बसणार. लाही भटी म्हणितले. लाही भट्ट म्हणतात, का नसे जी, का बरं असत नाही, का माझ्या डोक्यामध्ये ते ब्रह्मविद्या बसणार नाही. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, हांगा कहूनी एके म्हातारीचे बिढार असते. कोणातरी एका म्हातारीचं बिढार होतं. तेथ नित्यमंता रायाचे बिढार ये. तिथे एक नीतिमंत असा राजा असतो, तो तिथे येतो. परित्याही ती येते निणू नये. म्हणजे त्या राजाला, त्या म्हातारीला काढता येत नाही. नाते व्यवस्था नव्हे, ती व्यवस्थाच नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही म्हणजेच परमेश्वर, स्वामी काय म्हणतात, आमचं जे बिढार आहे, आमची जी ब्रह्मविद्या आहे, आम्ही नीतिमंत आहोत. आणि ज्याप्रमाणे त्या नीतिमंत राजाने त्या म्हातारीचे बिढार काढलं नाही, त्याप्रमाणे तुमच्या दिमागामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये जे देवतेचे धर्म आहेत ते आम्ही नीतिमंत असल्यामुळे ते आम्हाला काढून आमचं बिढार तिथे ठेवता येत नाही आणि त्यांच्या बिढावर आमचं बिढार काय टाकता येत नाही. कशामुळं? नाते व्यवस्था नव्हे, सृष्टीची व्यवस्थाच तशी नाही. कोरी पाटी असेल तरच त्याच्यावर आम्ही ब्रह्मविद्येचे अक्षर टाकू शकतो, नाहीतर टाकू शकत नाही. बिढारावर आम्ही बिढार टाकतच नसतो. आम्ही जर व्यवस्था मोडली तर व्यवस्था कोणी पाळायची? तो आबाईसी म्हणितले. आबाईसा म्हणतात, ते कैसे जी, हे असं कसं काय बरं? सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, बाई अनंतू सामाये तेच आणि कुण सामाये. अनंत असा जो परमेश्वर आहे त्याची ब्रह्मविद्या जिथे सामावलेली असते तिथे आणिक म्हणजे देवतेचे धर्म सामावू शकत नाहीत. आणि आणिकू सामाये तेच अनंतून सामाये, जिथे देवतेचे धर्म असतात. आणिक या पदामध्ये काय? देवतेचे धर्म. आणि जिथे या देवतेचे धर्म व्रतवैकल्य आहेत तिथे अनंत न सामाय, अनंत असा जो परमेश्वर आहे तो तिथे सामावू शकत नाही. त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये तो परमेश्वर राहू शकत नाही. बुद्धीमध्ये ब्रह्मविद्या राहू शकत नाही. का राहू शकत नाही? का अनंतू, तो अनंतू की, कारण अनंत असा जो परमेश्वर आहे तोच अनंत आहे. आणि असा जो परमेश्वर आहे ज्याच्या हृदयामध्ये वास करेल तिथे देवतेचे धर्म राहू शकत नाहीत. आणि जिथे देवतेचे धर्म आहेत तिथे असा अनंत असा परमेश्वर कधीच जात नाही तिथे. हो का जी. लाही भट्ट म्हणतात, ठीक आहे,
उत्तरार्ध लीळा क्रमांक 29. दैवाद्य मार्ग निरूपण. स्वामींनी दैवाद्य मार्गाचं निरूपण केलं. गोसावियांच्या दर्शना विद्वांस एक आले. स्वामींच्या दर्शनाला एक विद्वांस आले, म्हणजे विद्वान पंडित आले. तीही गोसाविया ते पुसिले. त्यांनी स्वामींना विचारलं, जी जी गोसावी आम्हासी काही निरूपावे. स्वामींनी आम्हाला काहीतरी निरूपण करावं, असा तो विद्वान माणूस म्हणतो. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, दैवाद्य भाव निरूपू की पुरुषाद्य भाव निरूपू. स्वामी म्हणतात, दैवाद्य भावे निरूपण करू की पुरुषाद्य भावे निरूपण करू. दैवाद्य भाव म्हणजे काय? ज्या क्रियेला परमेश्वर आद आहेत या क्रमाने निरूपण करू की पुरुषादी भाव निरूपू, म्हणजेच ज्या क्रियेला पुरुष आदी आहेत या क्रमाने निरूपण करू, असं परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांनाच प्रश्न करतात. दैवाद्य म्हणजे कसं? ज्याप्रमाणे अनुसरलेला पुरुष आहे तो परमेश्वराने सांगितलेल्या वचनाप्रमाणे आचरण करतो, त्याला म्हणायचं दैवाद्य. कारण परमेश्वराने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तो व्यक्ती आचरण करत आहे. ज्या क्रियेला देव आद आहेत म्हणून त्याला दैवाद्य म्हणायचं. आणि पुरुषाद्य म्हणजे काय? जसं आता आपल्या महानुभाव पंथामध्ये पण चालू झालेलं आहे. कोणी म्हणते पितृदोष आहे, कोणी म्हणते कोणता काळ सर्पयोग आहे, कोणी म्हणते नागबळी द्या, कोणी म्हणते काही करा, कोणी म्हणते काही करा. आपल्याही महानुभाव पंथामध्ये आता असे प्रकार खूप झालेले आहेत, तर याला पुरुषाद्य म्हणतात. इथे स्वामींना अभिप्रेत काय आहे? तर दैवाद्य कार्य करणे हे अभिप्रेत आहे. परंतु आपले वासनिक मंडळी पण या लोकांना बळी पडत आहेत आणि मग ही क्रिया करण्यासाठी 5,000 खर्च येईल, ही क्रिया करण्यासाठी तुम्हाला 10,000 खर्च करावे लागतील, असं करावे लागेल, तसं करावे लागेल, आम्ही सर्व करून घेऊ, तुम्ही आम्हाला पैसे द्या, असं चालू झालेलं आहे. आणि परमेश्वराचा जो हेतू आहे तो हेतू काहीतरी वेगळाच बाजूला राहून जात आहे. ईश्वरीय कार्य जणू काही हल्ली ठाकल्या गेलेलं आहे की काय असं लक्षात येते आपल्या. कारण जे ते पुरुषाद्य कार्य सांगायला तयार झालेले आहेत लोक. दैवाद्य गेलं कोणीकड, पुरुषाद्य चालू झालेलं आहे आणि आपली वासनिक मंडळी पण त्यांच्याच मागे खूप धावत आहे. मग त्या लोकांना मग जे काही त्यांनी मागणी केली ते देणे. आणि मग आता मी असंच एकदा ह्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये मी बोललो आणि एका दर्शकांनी मला कमेंट केली, मग तुम्ही जर असं म्हणत आहात तर हे सर्व खोटं कसं म्हणता येईल आपल्याला? कारण स्वामींनीच नाथोबाला तिथे क्रिया करायला लावली आणि मग त्यांचे जे पिते होते ते पितृदोष होता तो दूर झाला, त्यांचे पिते ग्रह झाले होते वगैरे वगैरे, मग स्वामींना ते क्रिया करायला लावली. हे कसं काय? मला हे सांगायचं आहे की तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वतः होते, त्यांनी ती लीळा केली आणि म्हणून ते तशी क्रिया घडलेली आहे. श्रीकृष्ण महाराजांनी पण अर्जुनाचे जे वडील होते पांडुराजा ते पायरीमध्ये होते, त्यांची तिथून मुक्तता श्रीकृष्ण महाराजांनी लीळा करून केलेली आहे. वास्तविक पाहता व्यक्ती मेल्यानंतर त्याला एका यज्ञाचं पुण्य देता येत नसते, ही सृष्टीची व्यवस्था नाही. परंतु श्रीकृष्ण महाराजांचे भक्त होते अर्जुन देव आणि अर्जुन देवाचे वडील आहेत म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी तिथे ती लीळा केली, एक यज्ञ करायला लावला आणि त्या पांडुराजाला त्या पायरीतून काढलं. हे ईश्वराची लीळा आहे. तुम्ही एवढे दैववान आहात का की तुमच्यासाठी ईश्वर काही लीळा करतील आता तुम्ही क्रिया केली म्हणून? नाही, ईश्वराने लीळा केली. ईश्वर सन्निधानी तिथं होते सर्व भक्तजन, त्या लीळा केल्यात म्हणून तिथं आता तुम्ही जर असं म्हटलं तर परमेश्वर तिथे नपात्याच्या मंदिरात जाऊन राहायचे, विडा वाहायचे, मग आता तुम्ही पण ते करणार का? नाही जमणार तसं करायला. आता तरी पण तुम्हाला इच्छा असेलच कोणतं नागबळी देणे, कोणतं पितृदोषा नाशण्यासाठी काही कोणता विधी करणे, 10-15 हजार खर्च करणे, अजून काही काळ सर्पयोग आहे, मग आता काळ सर्पयोगासाठी करा क्रिया, द्या पैसे. असे सहेतुक क्रिया करण्यामध्ये तुम्हाला तुमची दौलत लुटवायची असेल तर लुटू शकता तुम्ही, परंतु परमेश्वराला हे अभिप्रेत नाही. आणि तुम्हाला जर ह्याच क्रिया करायच्या असतील जे परमेश्वराला अभिप्रेत नाही तर खुशाल करा, माझं काही एक म्हणणं नाही. जे सुज्ञ दर्शक आहेत आपल्या या चॅनलवरचे ते परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे वागतील आणि ज्यांना काही घेणे देणं नाही देवाचं, ज्यांना फक्त दृष्टपर पाहिजे, गाडी बंगला हे ते, हे क्रिया करा, ते क्रिया करा, हा विधी करा, मग तुम्हाला हे प्राप्त होईल, ते प्राप्त होईल, त्यांनी त्यांचं खुशाल आयुष्य त्याच्यामध्ये घालावं हेतू क्रियामध्ये मला काही एक म्हणणं नाही. स्वामी इथे म्हणतात दैवाद्य भाव निरूप की पुरुषाद्य भाव निरूपू. पुरुषाद्य मार्ग अनंतू, दैवाद्य मार्ग तो एकू. काय म्हणतात स्वामी? पुरुषाद्य मार्ग अनंत आहेत. कोणता माणूस येतो कोणता विधी सांगतो, कोणता माणूस येतो कोणता विधी सांगतो, कोणता माणूस येतो भलताच विधी सांगतो. असे अनंत माणसं आहेत, अनंत प्रकारचे मार्ग आहेत. परंतु स्वामी काय म्हणतात पुढं? दैवाद्य मार्ग तो एकू. दैवाद्य जो मार्ग आहे
तो फक्त एकुलता एकच आहे आणि तो म्हणजे ईश्वर मार्ग, ईश्वर भक्ती करणे. ते त्या काही उमटेची ना, त्या विद्वान माणसाला काही उमटतच नव्हतं, समजतच नव्हतं स्वामी काय म्हणत आहेत. ते उगेची राहिले ते गप्प बसतात. यावर सर्वज्ञ म्हणतले अद्यंती दैव मध्ये पुरुष. स्वामी यावर म्हणतात आद्य आणि अंत दैव आहे आणि मध्य पुरुष आहे. म्हणजेच काय, आद म्हणजे या जीवाला बोध देण्यासाठी परमेश्वर तयार आहेत. त्या माणसाची बोध देण्याची वेळ आली त्या व्यक्तीची की त्याला बोध देणार. अंत म्हणजे या जीवाने जर चांगलं आचरण केलं. काय आहे वचन, आद्यंती दैव मध्य पुरुष. आद्य म्हणजे काय तर सुरुवात, परमेश्वराने जीवाला बोध दिला. आता मध्ये जीव आला. आद्य आणि अंत लक्षात राहू दे, थोडंसं कन्फ्यूज नका हो. आदी म्हणजे सुरुवात, अंत म्हणजे शेवट. मध्ये जी जागा उरलेली आहे, जे आयुष्य उरलेलं आहे, मध्ये पुरुष म्हणजे या पुरुषाने धर्म आचरण केलं पाहिजे. बोध द्यायला परमेश्वर तयार आहेत, ज्या जीवानं जसं अर्जकत्व जोडलं. आणि अंत म्हणजे ईश्वर प्राप्ती करून द्यायलाही परमेश्वर तयार आहेत. अंत म्हणजेच काय तर ईश्वर प्राप्ती करून देणे, हे परमेश्वर करतात. मध्य म्हणजे काय तर अनुसरण घेऊन आचरण करणे, हा कड पुरुषाचा आहे. तर हा पुरुषाचा कड पुरुषाने केला की परमेश्वर त्याला नक्कीच ईश्वर प्राप्ती करून देतील. गोसावियांसी निरूपणाची प्रवृत्ती. स्वामींना निरूपण करण्याची इच्छा होती म्हणून निरूपू लागले, म्हणून निरूपण करायला लागले. भटकवणा एका व्यापाराने गो बैसले. भटोबास कोणत्यातरी व्यापाराला जात होते. स्वामी लगेच वानऱ्यांना बोलवतात, या इकडे, आणि काय म्हणतात, हे निरूपण घो का, हे महत्वाचं आहे, हे पाठ करून घ्या तुम्ही लगेच. भटी म्हणितले. भटोबास म्हणतात, जी जी हे घोकिलेची असे. भटोबास म्हणतात, हे घोकलेलं आहे मी. सर्वज्ञ म्हणतले, वानर्या तुम्ही म्हणत असा ते तैसेची. स्वामी म्हणतात, वानर्या तुम्ही म्हणत असाल ते तसंच आहे. परी तुम्ही महात्मे किंगा, परंतु तुम्ही महात्मे आहात. महात्म्यानी दुनापथ्य घेईजे, म्हणजे महात्म्यानी दुनापथ्य घेतलं पाहिजे. एकदा पाठ केलं म्हणून काय सोडून द्यायचं का, दुनापथ्य घ्या, म्हणजे रिव्हिजनही करा. हो काजी म्हणून ऐकले मग निघाले. सर्व ऐकून घेतलं आणि मग भटोबास तिथून निघून गेले. उत्तरार्ध लीळा क्रमांक 30. गुणकार्य निरूपण. स्वामींनी गुणकार्याचं निरूपण केलं. गोसावियांच्या दर्शना विद्वांस एका आले. तीही गोसाविया ते विनविले, जी जी गोसावी आम्हा काही गुणकार्य निरूपावे. स्वामींच्या दर्शनाला एक विद्वान माणसं आले आणि त्यांनी विचारलं की आम्हाला स्वामींनी काहीतरी निरूपण करावं, परंतु कसं निरूपण करावं, गुणकार्याचं निरूपण करा. सर्वज्ञ म्हणतले. स्वामींनी मग प्रश्न केला त्यांना, रजमिश्रित सत्व निरूपू, रजतम मिश्रित सत्व निरूपू, की सत्व मिश्रित तम निरूपू, की तम मिश्रित रज निरूपू, की रजस्तम मिश्रित सत्व निरूपू. ते तया काही उमटेची ना ते उगेची होते. त्यांना काहीच समजलं नाही. स्वामींनी काय म्हटलं, रजतम मिश्रित सत्व निरूपण करू, की सत्व मिश्रित तम निरूपण करू, की तम मिश्रित रज निरूपण करू, की रजतम मिश्रित सत्व निरूपण करू, असं स्वामींनी प्रश्न विचारला त्या माणसाला. परंतु त्या माणसाला काही समजलंच नाही. ते उगेची होते, ते गप्प बसतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 31. गांगाईसा भेटी. स्वामींची आणि गांगाईसांची भेट झाली. गांगाईसे दादोसी अस्तभाविली. गांगाईसांना दादोसांनी चांगलंच भरून दिलं. अस्तभाविली म्हणजे काय, भडकवून दिलं की तुझा नवरा जाऊन त्या चांगदेवरावांपाशी अनुसरलेला आहे, तुला इथे घालायला नीट कपडे नाही, राहायला नीट घर नाही, आणि तो नागदेवाचा भाऊ तो काही नीट तुला जे लागते गहू ज्वारी ते पण देत नाही, तर तू आता जाऊन त्याला भांड, असं दादोस भरून देतात गांगाईसाला. जाना का तेथ, जाता स्वामींपाशी, काय बसलीस इथे, असं दादोस म्हणतात गांगाईसाला, भटोबासांच्या पत्नीला. आणि मग आता भरून दिलं म्हटल्यानंतर गांगाईसा सुटल्या लगेच. गोसावी त्या ते पाठविती. गांगाईसा एकू मोल करू केला. दादोस म्हणतात तू जर गेली तर स्वामी नक्कीच भटोबासांना परत पाठवून देतील. गोसावी तया ते पाठविती म्हणजेच नागदेवाचार्यांना पाठवून देतील. गांगाईसी एकू मोलकरी केला. एक मोलकरी केला सोबत प्रवासासाठी, कोणीतरी सोबत पाहिजे माणूस म्हणून. मग आली गांगाईसाच्या कडेवर महेश्वर पंडित होते. गोसावियांसी दंडवत केले. स्वामींना त्यांनी दंडवत केले. श्रीचरणा लागली, स्वामीच्या पाया पडली. तो भटोबासा ते देखिले. गांगाईसांनी भटोबासांकडे पाहिलं आणि सविया देऊ लागली. आणि गांगाईसा लागली शिव्या द्यायला. कोणाला, भटोबासांना. जळो जळो ऐसिया पुरुषाचे जियाले, ते पुरुष जुनी का जिताती. जयाची बाईला अन्न नाही वस्त्र नाही, तया लाज नाही. काय म्हणतात गांगाईसा रागामध्ये, जळो जळो या पुरुषाची जियाले, अशा पुरुषाचं जगणं जळून जावं. आणि असे पुरुष अजूनही जिवंत आहेत, ज्यांच्या बाईला, ज्यांच्या पत्नीला अन्न नाही खायला, प्रावरण करण्यासाठी नीट वस्त्र नाहीत, अशांना थोडी लाजही वाटत नाही अशा पुरुषांना, असं गांगाईसा बोलायला लागलेले आहेत.
सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई तुम्ही अशी का सविया देते असा. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही का बरं यांना शिव्या देत आहात. येही काही ओखटे केले. नागदेवाचार्यांनी काही ओखट केलेलं आहे का. आजुई हाती पाये जीविते असा, पाचा सोवासनी माझी सरते असा. स्वामी म्हणतात, अजूनही तुमचे हात पाय धडधाकट आहेत. आताही तुम्ही सुवासिनी बायामध्ये मिरवत आहात. हा जे करीत होता तेने याचे कणिसताईची जाते. हे जे धांडाळ करायचे, दरोडे टाकणं, लूटमारी करणं, हे जर असेच करत राहिले असते तर अगोदरच मरून गेले असते. आता आमच्या सन्निधानी आहेत, राहू द्या. नाहीतर कुठे दरोडा टाकायला गेले आणि कुठं कोणाच्या हातात सापडले, कोणी कोणाला मारून टाकलं असतं तर काही माहिती राहिलं असतं का. विधवा झाल्या असत्या तुम्ही. त्यापेक्षा बरं नाही का आमच्या सन्निधानीमध्ये आहेत, तुमचंही कुंकू जिवंत आहे, तुम्हालाही 4-5 सुवासिनीमध्ये मिरवता येते, चांगलं राहता येते. येथीचा झाला म्हणून वाचले, आमच्या ठिकाणी अनुसरले म्हणून जिवंत आहेत ते, नाही तर मागेच मरून गेले असते. मा जाते काजी. गांगाईसा म्हणतात, मेला असता तर बरं झाला असता, जिवंत राहून काय फायदा आहे, माझे उपयोग आहेत नाही तर. तरी एकुदी हात पाये पिटवणी निसुरुसी होतीये. काय म्हणतात गांगाईसा, मेलाच असता तर बरा झाला असता, एक दिवस हातपाय आपटून रडले असते, पडले असते, पुन्हा माझ्या कामधंद्याला लागली असते मी. जिवंत राहून काय फायदा याचा. सर्वज्ञ म्हणितले, हा. स्वामी म्हणतात, असं आहे का, बर ठीक आहे. स्वामी यावर काही पुढे बोलत नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 32. तथा मृत्य भट दाखवणे. स्वामींनी भटोबासांना मृत झालेलं दाखवलं. कारण गांगाईसा म्हणतात, मेलेला बरा होता हा नागदेव. आणि लगेच मग स्वामींनी पण तसंच केलं. त्या गांगाईसाला भट्टोबास मेलेले दाखवलं. साक्षात समोरासमोर असे मेलेले दाखवले भट्टोबास. खूपच सुंदर चरित्र आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मग गोसावियांसी पूजा अवसर झाला. रोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला, गोसावियांसी पहुडू झाला. स्वामींना पूजा अवसर झाला. स्वामींनी जेवण केलं, गुळा झाला, विडा झाला. स्वामी झोपी गेले. भक्तजन जेवणी एरी गुंफे विसंवले. भक्तजन पण जेवण करतात आणि बाजूच्या गुंफेमध्ये जाऊन झोपतात. बाईसा करवी गोसावी गांगाईसासी जेऊ वाढविले. स्वामींनी बाईसांना म्हटलं, गांगाईसाला पण जेवायला वाढा. महेश्वर पंडिताही वाढविले. महेश्वर पंडितांना पण जेवायला वाढा, असं स्वामी म्हणतात. महेश्वर पंडित हे नागदेवाचार्यांचे चिरंजीव. गोसावियांसी पुढू झाला. स्वामी झोपेतून उठले. अवघे भक्तजन गोसाविया जवळी आले. सर्व भक्तजन स्वामींजवळ आले आणि भटोबासांची स्थिती झाली. भटोबासांना स्थिती झाली. ते खोडवळले असती आणि त्या स्थितीच्या भरामध्ये ते खोडवळून गेले. म्हणजेच काय, मेलेला माणूस जसं खोडवळते त्याप्रमाणे ते खोडवळले. सर्वज्ञ म्हणतील, तुम्ही अवघे आले ती वानरा का अंगा नाही. स्वामी म्हणतात, सर्व भक्तजनांना, तुम्ही सर्व आले आमच्यापाशी, वानरा का नाही आला. भक्तजन म्हणतात, जीजी तो निजयला असे तो झोपलेला आहे. सर्वज्ञ गांगाईसा ते म्हणितले. स्वामी गांगाईसांना म्हणतात, बाई जापा बोलावा. स्वामी गांगाईसांना म्हणतात, जा बरं बोलावून आणा नागदेवाचार्यांना. गांगाईसे गेली. गांगाईसा गेल्या. दारापाशी उभी राहिली. ज्या गुंफेमध्ये भटोबास होते त्याच्या दारापाशी जाऊन उभे राहिले. ऐकता उठा. गांगाईसा काय म्हणतात, ऐकता का, उठा. दुरूनच बोलतात दरोट्यापासून. तुमते गोसावी बोलाविता ती. गांगाईसा म्हणतात, तुम्हाला स्वामींनी बोलवलेलं आहे, या. नुठिती. भटोबास का उठायला तयार नाही. स्थितीच्या भरामध्ये ते खोडवळले होते. मग थोरे म्हणितले. थोडा आवाज वाढवला गांगाईसांनी, तरी नुठिती. आवाज वाढवला तरी उठायला तयार नाही. मग भीतरी गेली. आतमध्ये गेल्या गांगाईसा. हातू लाविला. हात लावला शरीराला, तो अंग खोडवळले असते. हात लावला तर पूर्ण अंग खोडवळलेलं होतं. थंडगार पडले होते मेलेल्या मुर्द्यासारखे. आणि हात पाय पिटून रडू लागली. आणि मग हातपाय पिटून, हातपाय बडवून रडायला लागलेली आहे गांगाईसा. गोसावी बाहेरी बिजे केले. स्वामी आले बाहेर. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, हे काही बाई तुम्ही एवढा वेळे ऐसे म्हणा, मरता तरी निके होते तरी आता रडते असा का. स्वामी म्हणतात, हे काय बाई, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटले होते हा नागदेव मेला असला तर चांगला झाला असता, मग आता रडता कशाला, त्याच्यासाठी बरं झालं ना मरून गेला. हे काय जी असल्याची निके की जी. आणि मग गांगाईसा म्हणते की असं काय म्हणताय तुम्ही, कसं का असे ना, तुमच्या सन्निधानी का असे ना, परंतु जिवंत होता तेच बरं होतं. आजही हाती पाये जेवित असे, पाचा सुवासनी माझी सरत असे. काही करीन जी धन नाही, बापू नाही, भाऊ नाही. गांगाईसा म्हणतात, काही का असे ना माझे हातपाय नीट होते, चांगलं जेवण खावण चालू होतं, 4-5 सुवासिनी बायामध्ये मी चांगली मिरवत होते, कपाळावर कुंकू लावून बरं होतं ना. काही का असे ना, तुमच्या सन्निधानी का असे ना, हा नागदेव जिवंत होता तोच बरा होता. आणि म्हणून इथे त्या गांगाईसा रडत होत्या.
पुढं काय म्हणतात गांगायसा, स्वतःचं दुःख सांगतात. काही करण्याची बरं काय केलं असतं मी, काय करणार आता हे ज्यांनी अनुसरण घेतलं. माझ्याकडे काही धन नाही लेकरं बाळ पोसण्यासाठी, बापाकडे जावं तर मला बापही नाही, भाऊ नाही, कोणाकडे जाऊ मी. वैजोबा वरो न घाली, आणि वैजोबा काही व्यवस्थित आम्हाला शेतातला माल पण देत नाही. लेंकरुवा दुभते नाही, लेकरांना दूध पाजण्यासाठी घरी काही गाई म्हैस नाही. एकी गाडगीने म्या किती दी बावरावे जी, एकच गाडगं म्हणजे मी एकाच्या डोंबल्याने काय करावं, एका डोक्याने काय करावं, मग किती दिवस वावरावं, किती दिवस या लेकरांचं पालन पोषण करावं, कसं करावं, काहीच नाही मला. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, काही आता हे असे नव्हे हो काजी. स्वामी म्हणतात, अहो तसं काही झालं नाही, हे जिवंत आहे. मग गांगाशी म्हणतात, असं आहे का. सर्वज्ञ म्हणितले वानर्या, सर्वज्ञ म्हणितले वानर्या, वानर्या उठा. स्वामी म्हणतात, वानर्या वानर्या उठा. आणि भटोबास उठले. स्वामींनी आवाज दिला की लगेच भटोबास उठले. मग गोसावियासी वेळीचा पूजावसर झाला. स्वामींना संध्याकाळचा पूजावसर झाला. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, वानर्या या ते गावात तू घेऊन जा. स्वामी म्हणतात भटोबासांना, यांना गावात घेऊन जा, तेथ निद्रा करा, तिथे जाऊन झोपा. भटोबास घेऊन गेले. भटोबास घेऊन गेले तिथे. एकी ओसरीवर त्या ते निजविले, एका ओसरीवर त्यांना निजवलं. एकी ओसरीवर आपण निजले, दुसऱ्या ओसरीवर भटोबास झोपले. गोसावियांच्या परिश्रयाची वेळ झाली आणि गांगाईसा ते म्हणितले. स्वामींचा सकाळचा उठण्याचा वेळ झाला. स्वामींना परिश्रयाला जायची जी वेळ होती स्वामींची, त्या वेळेला भटोबास उठले आणि गांगाईसाला भटोबास म्हणतात, तू उद्या ये हो. तू उद्या ये म्हणजे काय, सूर्योदय झाल्यानंतर ये, दुसरा दिवस निघाल्यानंतर ये उद्या, म्हणजे कारण रात्रच आहे. स्वामी लवकर उठायचे, अंधारच होता आणि भटोबास स्वामींच्या सेवेसाठी म्हणून निघालेले आहेत अंधारातच, आणि म्हणून भटोबास म्हणतात उद्या ये. म्हणजे याचाच अर्थ काय, स्वामींच्या काळामध्ये उद्या कशाला म्हणायचे, तिथीवार कधी बदलायचा, सूर्योदय झाल्यानंतर तिथीवार बदलायचा, अगोदर बदलायचा नाही. आणि आता आपण काय बोलतो, रात्रीच्या 12 नंतर लगेच तारीख बदलून गेली असं बोलतो. तर ते चुकीचं आहे. जे आपली संस्कृती सांगते, जे आपल्याला लीळाचरित्र सांगते, ते आपल्याला प्रमाणभूत आहे आणि त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. तर भटोबास म्हणतात, तू आता उद्या ये, मी पुढा जाईन, मला पुढं जायचं. भटोबास पुढं आले भटोबास. परिश्रेष्ठानी भेटी झाली. जिथे स्वामी शौचाला बसले होते त्याच भागामध्ये कुठेतरी भेट झाली स्वामींची आणि त्यांची. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, येथून जया लागी पाठविले ते नव्वेची गा. येथून ज्यासाठी आम्ही पाठवलं होतं ते काय काम झालं नाही असं स्वामी म्हणतात. जी जी. मग उद्या गांगाईसा आली. मग दुसऱ्या दिवशी गांगाईसा आली. गोसावी अशी पूजावसर झाला. स्वामींना पूजावसर झाला. गोसावी शिंपा बोलविला. स्वामींनी एका शिंप्याला बोलवलं. शिंपा समजते ना सर्वांना, की त्याचाही अर्थ सांगू. शिंपा म्हणजे शिंपी, आणि शिंपी म्हणजे आताच्या भाषेत सांगायला गेलं तर टेलर. कारण आता असं झालेलं आहे, आंग्ल भाषा जणू काही आताच्या लोकांना मराठी वाटत आहे. टेलर हा आंग्ल भाषेतील शब्द आहे, म्हणजेच इंग्रजी शब्द आहे, हा मराठी शब्द नाही. शिंपी हा मराठी शब्द आहे. परंतु झालं असं हल्ली की टेलर म्हणजेच लोकांना मराठी शब्द वाटतो. जे काही पुढची पिढी आहे त्यांना समजणारही नाही कोणता शब्द मराठी होता, कोणता शब्द इंग्रजी आहे, कोणता शब्द उर्दू आहे, कोणता फारसी आहे, काही समजत नाही. आता जसं आपण तारीख बोलतो, कोर्टामध्ये तारीख दिली, हा शब्द काय मराठी आहे का? नाही. हा शब्द उर्दू भाषेतील आहे, उर्दू किंवा फारसी आहे. तारीख म्हणजे काय तर दिनांक, मराठी भाषेमध्ये दिनांक म्हणतो आपण. परंतु आपल्या तोंडामध्ये तारीख असा शब्द पडून गेला की आपण त्याला मराठी शब्द बोलायला लागलेलो आहोत. आता आपण म्हणतो दिवाणी खटला आहे, दिवाणी खटला म्हणजे आता हा दिवाणी शब्द काय मराठी आहे का? नाही. हा पण हा उर्दू शब्द आहे, हा मराठी शब्द नाही. तर आता दिवाणी खटल्याला मराठीत काय बोलतात बरं? मलाही माहिती नाही बरं का, कारण सर्वज्ञ परमेश्वराशिवाय कोणी नसते, तर मलाही माहित नाही. दिवाणी खटला आहे त्याला मराठीत काय म्हणतात? जर माहिती असेल कोणाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसा हा महत्त्वाचा प्रश्न नाही. जे चरित्रातले प्रश्न आहेत ते मी शेवटी विचारणारच आहे. परंतु दिवाणी खटला म्हणजे काय मराठीमध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. कारण कसं आहे, सर्वांच्याच ज्ञानामध्ये भर पडेल. मराठी ही जी बोली भाषा आहे हिचं संगोपन आपण नाही करायचं तर कोणी करायचं? तर माहिती पाहिजे पर्यायवाची शब्द काय असतील, समानार्थी शब्द काय आहेत ते माहिती पाहिजे. तर स्वामींनी शिंप्याला बोलवलं. बहिर्वासाची दोन्ही चोळी आणि महेश्वर पंडितांगी कापविली. जर मराठी भाषेचं आपल्याला चांगलं संगोपन करायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीला सर्व शुद्ध मराठी समजून घालायची असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? नवीन काहीतरी उपक्रम चालू करावा लागेल. तसं मी असे काहीतरी उपक्रम चालू करतच असतो.
हल्ली आता बाहेर कुठे फिरणे नाही आणि म्हणून सर्व उपक्रम बंद आहेत. जे काही माझ्या सत्संगामध्ये पूर्वीचे माणसं असायचे, म्हणजे ज्या गावी सत्संग करायचो, तर त्या लोकांना मी सांगायचो, एका हप्त्यातून एक दिवस असा ठेवायचा ज्या दिवशी आपल्याला एकही आंग्ल शब्द वापरायचा नाही. आंग्ल शब्द म्हणजे इंग्रजी शब्द. शुद्ध मराठी भाषा दिन आपल्याला पाळायचा आहे. हप्त्यातून एक दिवस, रविवार किंवा दुसरा कोणता दिवस असेल, किंवा तुम्हाला हप्त्यातून एक दिवस जमत नाही, 15 दिवसाला एक दिवस ठेवा, परंतु त्या दिवशी शुद्ध मराठी, कोणताही शब्द इंग्रजी वापरायचा नाही. मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणायचं. तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, फ्रीज म्हणायचं तर काम पडतेच. आता फ्रीज या शब्दाला पर्यायवाची शब्द काय मराठीमध्ये? तर फ्रीज या शब्दाला पर्यायवाची शब्द मराठीमध्ये शीत कपाट असा आहे. तर बघा, तुम्ही संशोधन करा. ज्या वस्तूला मराठीमध्ये शब्द नसतील तर त्या वस्तूला मराठीमध्ये शब्द तयार करा. ही या काळाची मागणी आहे. मराठी भाषा जर जपून ठेवायची असेल तर आपल्यालाच काहीतरी हातपाय हलवावे लागतील. परदेशातले माणसं येऊन तुमची मराठी भाषा समृद्ध करणार नाहीत. तर ठरवा एक दिवस आणि त्या दिवशी लहान मुलांना पण सांगा, वडीलधाऱ्यांना पण सांगा, स्वतःही वागा. आणि एक दिवस असा ठरवा ज्यामध्ये आपल्याला एकही आंग्ल भाषेतील शब्द वापरायचा नाही, कोणत्याच भाषेचा नाही. शुद्ध मराठी दिन म्हणून साजरा करायचा. मग महिन्यातला एक दिवस ठेवा की 8 दिवसातला एक दिवस ठेवा किंवा पाक्षिक ठेवा, 15 वाड्यातील एक दिवस ठेवा. तुमच्या मनाला जसं पटेल तसं ठेवा, परंतु काहीतरी हातपाय हलवा. नाही तर पुढच्या पिढीला मराठी शब्द कोणता आणि आंग्ल शब्द कोणता हे समजणार नाही. बहिर्वासाची दोन्ही चोळिया आणि महेश्वर पंडिता अंगी कापविली. स्वामींचा जो बहिर्वास होता, किती दैवाची भाग्याची म्हणावी लागेल ही गांगाईसा, किती दैवाचे भाग्याचे म्हणावे लागतील महेश्वर पंडित. स्वामींनी स्वतःच्या बहिर्वासाची काय केलेलं आहे तर 2 चोळ्या कापायला लावल्या. महेश्वर पंडितांना एक सदरा कापायला लावला अंगी, तर ते शिवून आणली अंगी त्या शिंप्याने चांगली. बहिर्वास म्हणजे काय? जे पदर असतो. पदर म्हणजे काय? जे लुंगी असते. जे भिक्षुक लोक असतात ते लुंगीला पदर असं बोलतात. नाही तर तुम्हाला असं वाटायचं साडीचाच पदर का, तर साडीचा पदर नाही. जे साधू संत असतात ते जे लुंगी नेसतात त्याला पदर असं बोलतात. तर इथे पदर म्हणजे काय स्वामींचा? तर स्वामींची जी लुंगी होती, स्वामींचा जो पदर होता, जे स्वामी लुंगी म्हणून वापरायचे, त्या कपड्याची काय केलेली आहे? एक अंगी कापून घेतलेली आहे महेश्वर पंडितासाठी. 2 चोळ्या कापून घेतल्यात गांगाईसासाठी. मग सर्वज्ञ म्हणतील स्वामी म्हणतात, वानेऱ्या ते गावा घेऊन जाता गावाला घेऊन, यासी शिदोरी देव वा, यांना चांगली शिदोरी द्या, खाणं पिणं सगळं व्यवस्थित यांचं नियोजन लावून या. यांचे यासी देव वा, यांच्या हिशाचं यांचं देऊन या, यांना वाटणी करून या. कारण की तुमचा वैजोबा फार त्रास देत आहे. वैजोबा हा लहाना भाऊ भटोबासांचा. या लागी घर करा, यांना राहण्यासाठी चांगलं घर करा. आणि ये म्हणितले ते करा, आणि यांनी जे म्हटलं ते करा. प्राणिया एकू वाट पाहतू असे गा. एक प्राणिया म्हणजेच भविष्यामध्ये वैराग्य देव हे जन्माला येणार आहेत आणि ते वाट पाहत आहेत असं स्वामी भटोबासांना म्हणतात. हो काजी. मग भटोबास तया ते गावा घेऊन गेले. मग भटोबास त्यांना गावाला घेऊन गेलेले आहेत. तर हे सर्व चरित्र स्वामींचे तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या ईश्वरीय कार्याला हातभार लावा तुम्ही पण. तुम्हालाही यामध्ये गोमटे मिळणार आहे. जेवढं तुम्ही शेअर करणार, जेवढे वासनिक मंडळी पोथी ऐकणार, त्याचं काहीतरी पर्सेंटेज गोमट्याचं जे आहे, पुण्याचं पर्सेंटेज ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण त्या सद्भक्तांचा, त्या वासनिकांचा वेळ जो आहे तो ईश्वराच्या स्मरणामध्ये लागणार आहे. ज्यांच्याशी तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला, त्या व्यक्तीने ज्यावेळेस स्मरण केलं त्या स्मरणाचं गोमट त्यांना तर लागणारच आहे, त्या सद्भक्तांना. परंतु तुम्ही तो व्हिडिओ शेअर केला, देवाचं चरित्र शेअर केलं म्हणून तुम्हालाही त्याचं गोमट लागणार आहे. आणि म्हणून न चुकता व्हिडिओ शेअर करत जा. दंडवत हो.